आपण कालपर्यंत 188 पर्यंतचे कलम पाहिलेले आहेत आणि त्यानंतर आता आपणाला IPC 191 193 आणि त्यापुढील जे अभ्यासक्रमाला असलेली जी एवढी कलमं आहेत तेवढ्यांचाच अभ्यास करावायचा आहे। बाकी आवश्यकता नसलेल्या कलमांचा अभ्यास करून आपण वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, कारण आपल्याला IPC 191 193 201 211 224 आणि 225 तर हा आपला IPC मधील चॅप्टर 8 मधील जे आहेत ही प्रकरणं कशा संबंधामध्ये आहेत आपण ते पाहूया। ही प्रकरणं कशाबद्दल आहेत तर खोटी साक्ष देणे, बघा खोटी साक्ष आणि खोटा पुरावा देणे हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत। त्यामुळं कधीकधी साक्ष आणि पुरावा या शब्दात नेमका फरक काय आहे तर पुरावा हा एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे कलम 3 प्रमाणे तोंडी किंवा लेखी असतो। मग साक्ष दिली जाते न्यायालयामध्ये, ती शपथेवर दिली जाते आणि त्याला म्हणतात तोंडी साक्ष किंवा तोंडी पुरावा। आणि जेव्हा तुम्ही लिखित दस्तऐवज एखादा सादर करता पुरावा म्हणून तर त्याला म्हणतात लेखी पुरावा, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स। तर ते या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं खोटी साक्ष देणे म्हणजे ही शपथेवर साक्ष दिली पाहिजे। पोलिसापुढे दिलेला जबाब 162 वरचा सही नसते, पोलीस अधिकाऱ्याला तपास करताना जबाब नोंदवताना शपथ देण्याचा अधिकार नसतो। त्यामुळे तो पोलिसापुढे काही जबाब दिला तरी तो न्यायालयामध्ये शपथेवर त्याला मात्र खरं आणि खरंच बोलावं लागतं। जर त्यानं शपथेवर खोटी साक्ष दिली तर मात्र त्याच्यावरती कार्यवाही करण्याची तरतूद कलम 191 मध्ये केली आहे आणि त्याला शिक्षा कलम आहे 193। आणि हा विषय येतो न्यायालयाच्या कक्षेमध्ये। न्यायालयात खोटी साक्ष दिली असेल तर न्यायालयाच्या वतीने न्यायाधीश स्वतः किंवा त्यांच्या कार्यालयातील कार्यालय अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध खोटी साक्ष दिली म्हणून IPC 193 खाली एक तर स्वतः न्यायालयात कंप्लेंट दाखल करतील किंवा पोलीस स्टेशनला त्याच्यावरती FIR होईल। हे लक्षात ठेवा, पोलिसांना या ठिकाणी या कलमामध्ये अधिकार प्राप्त होत नाहीत। पोलीस फक्त गुन्ह्याचा दाखल करून घेणे आणि तपास करू शकतात। अन्यथा न्यायाधीशांनी जर पोलिसांना सांगितलं की तुम्ही या व्यक्तीविरुद्ध खोटी साक्ष दिली म्हणून पुरावा घ्या ना फिर्याद घ्या, फिर्याद घेता येईल पण फिर्याद देता येणार नाही। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। आणि यामध्ये हेतुपूर्वक माहिती खोटी सांगणे हा या ठिकाणचा अपराध आहे। हे व्याख्या कलम आहे 191 न्यायाधीशांपुढे। मग न्यायालय या संज्ञेमध्ये कोण कोण येतं तर न्यायाधीश सर्व येतात, मॅजिस्ट्रेट टू डायरेक्ट सुप्रीम कोर्ट। त्यानंतर जे या ठिकाणी ट्रायब्युनल असतात, वेगवेगळ्या प्रकारची लवाद असतात, त्यांनासुद्धा या ठिकाणी न्यायालय असं म्हटलेलं आहे। त्यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढे तुम्ही एक पुरावा दाखल करत असता, तुमची जातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे, तुमचं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढायचं आहे, तर तुम्ही एक ॲफिडेविट करता, तो सुद्धा शपथेवर दिलेला पुरावा असतो, लेखी पुरावा असतो। आणि त्यामुळे शेवटी एक लिहिलेलं असतं, जर या ठिकाणी मी लेखी दस्तऐवज जो दिलेला आहे तो जो खोटा आणि बनावट निघाला तर मला भारतीय दंड संहिता कलम 199 आणि 200 प्रमाणे मी अपराधास किंवा 7 वर्षापर्यंत शिक्षेस पात्र आहे असं तुम्ही लिहून दिलेलं असतं। हा महत्त्वाचा भाग तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे न्यायालयामध्ये शपथेवरती कोणी खोटी साक्ष दिली असेल, लवादापुढं दिली असेल, पण मध्यस्थ म्हणजे आर्बिट्रेटर हे न्यायालय नाही, मध्यस्थ नाही, ट्रायब्युनल आहे। त्यामुळं लोकसेवकापुढे काही सत्य सांगण्याची जबाबदारी आहे। असे असताना म्हणजे आता हे आयोग नेमलेले असतात का नाही, मध्यंतरी सचिन वाजे आणि परमवीर सिंग किंवा अनिल देशमुख यांच्या संबंधामध्ये देणं घेणं काय झालं का 100 कोटी म्हणून, तर डायरेक्ट निवृत्त न्यायमूर्ती न्यायाधीश चांदीवाल कमिशन नेमलेलं होतं। त्यांच्यापुढे जे शपथपत्र होतं ते शपथपत्र हे सुद्धा 191 खाली येतं। माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा मध्यंतरी पुण्यामधल्या भीमा कोरेगाव दंगलीच्या संबंधाने जे चौकशी करणारा आयोग आहे या आयोगापुढे गेल्या 5 तारखेला 6 तारखेला त्यांनी एक शपथपत्र दाखल केलं, त्यांची उलट तपासणी पण झाली।
तर त्यांनी दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र असतं, ॲफिडेविट आहे, ते सुद्धा 191 खाली येतं. त्यामध्ये जर काही खोटी माहिती मिळाली तर ते 199, 200 किंवा 193 खाली शिक्षेला पात्र होऊ शकतात, हे माहीत असू द्या तुम्हाला. आणि त्यामुळं ही साक्ष शपथेवर जेव्हा नोंदवली जाते, मग ती लेखी स्वरूपात असो किंवा तोंडी स्वरूपात असो, तेव्हाच कलम 191 आणि 193 प्रमाणे त्याला शिक्षा आहे. 193 प्रमाणे याला शिक्षा 7 वर्षापर्यंत दिलेली आहे, हे माहीत असू द्या. आणि 199, 200 कशासाठी आहे? जर तुम्ही लेखी पुरावा हा खोटा आहे हे माहीत असून सुद्धा देत असाल तर तुम्हाला 199, 200 खाली या ठिकाणी शिक्षा होईल. आता कलम 201, आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी एखादा पुरावा नवीन तयार करणे किंवा पुरावा नाहीसा करणे किंवा खोटी माहिती देणे असं जर काय कृत्य केलं असेल तर त्या ठिकाणी 201 प्रमाणे संबंधित लोकसेवक किंवा संबंधित कागदपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरनं एक सर्टिफिकेट दिलं की अमुक एक आरोपी हा माझ्या दवाखान्यामध्ये दिनांक 8 तारखेला 8 मेला ॲडमिट होता आणि प्रत्यक्षात तिकडे CCTVमध्ये तो फुटेजमध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी आहे. तर डॉक्टरने केलेलं कृत्य हे आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठीचं होतं, म्हणून त्यानं दिलेलं सर्टिफिकेट हे 201 खाली सुद्धा येतं. तसेच पुरावा नष्ट करणे म्हणजे गुन्ह्यातील एखादा पुरावा नष्ट करणे किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा 201 खाली अपराध आहे. आणि यासाठी कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. जर फाशीची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा असेल किंवा खुनाच्या किंवा दरोड्या गुन्ह्यातला तर त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. इतर गुन्ह्यामध्ये जर जन्मठेपेची शिक्षा असेल तर त्याला 3 वर्षापर्यंत. 10 वर्षापेक्षा कमी शिक्षेचा गुन्ह्यामधला पुरावा नष्ट केल्यास त्यामधील 1/4 हा प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. 1/4 शिक्षा आहे. जन्मठेपेच्या शिक्षेतला पुरावा नष्ट केला तर 3 वर्ष शिक्षा. खुनाच्या मधील मृत्यूदंडा शिक्षा असेल त्यामधला पुरावा नष्ट केला तर 7 वर्ष. आणि 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या अपराधाचा पुरावा नष्ट केला तर त्यातल्या 1/4 म्हणजे तुम्हाला 2.5 वर्ष. कलम 211, नुकसान करण्याच्या किंवा पोचविण्याच्या इराद्याने अपराधाचा खोटा दोषारोप तयार करणे म्हणजे दोषारोप म्हणजे चार्ज, फ्रेमिंग ऑफ चार्ज. न्यायालय जे एखाद्या ठिकाणी बघा आरोपी विरुद्ध पुरावा नसताना त्या आयोगानं चार्जशीट पाठवलेलं आहे आणि माननीय न्यायालयात ते लक्षात आलं की हे आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा नसताना तपास अधिकाऱ्यानं खोटा दोषारोप तयार करून या ठिकाणी चार्जशीट पाठवलेलं आहे. तर कलम 211 खाली अशा प्रकारचा दोषारोप करणारी जी कोण अधिकारी किंवा साक्षीदार असतील त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा होतो, हे लक्षात असू द्या तुम्हाला. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही कोणाला तरी नुकसान पोचवण्याच्या इराद्याने किंवा हेतूने अपराधाचा खोटा दोषारोप करू शकत नाही. आणि याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा त्याहून सुद्धा जास्तपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद 211 मध्ये केलेली आहे. 224 कलम असा आहे की अटक केलेला किंवा ताब्यात घेतलेला आरोपी हा जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी शिक्षा देणारं हे कलम आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ते पोलिसांच्यासाठी फार महत्त्वाचं कलम आहे. 224 आणि 225. 224 आणि 225 जे आहे ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. रेजिस्टन्स ऑर ऑब्स्ट्रक्शन बाय ए पर्सन टू हिज लॉफुल ॲप्रिहेन्शन. whoever intentionally offers any resistance or illegal obstruction to the lawful apprehension of himself or for any offense with he is charged or he is convicted or escapes or attempt to escape from the custody in which he is lawfully detained. प्रत्येक वेळेला आरोपी अटकच केला जाईल असं नाही, तर ताब्यातून पोलिसांच्या रखवालीतून पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे, पळून घेण्याचा प्रयत्न करणे किंवा तसा ताब्यात घेत असताना अडथळा कुणी आणला तर या ठिकाणी 224 प्रमाणे अपराध होतो, हे लक्षात ठेवा.
उदाहरण लक्षात घ्या, न्यायालयामध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा न्यायालय सुनावतं की 3 वर्ष कैद आणि अमुक इतका दंड, तो न भरल्यास आणखीन 15 दिवस साधी कैद, आणि न्यायाधीश महोदय तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना सांगतात की या आरोपीला ताब्यात घ्या. त्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला आदेशित मान्य न्यायालयाने केल्यानंतर CRPC 44 प्रमाणे तुम्ही त्याला ताब्यात घेऊ शकता. त्या ताब्यात घेत असताना त्यानं जर अडथळा आणला, तो गुंड प्रवृत्तीचा आहे किंवा तो पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागला किंवा पळून गेला, तर त्या ठिकाणी तो 224चा अपराध करतो. हे लक्षात असू द्या. प्रत्येक वेळेला अटकेतीलच आरोपी जाईल असं नाही. या पुस्तकामध्ये थोडंसं चुकीचं लिहिलेलं आहे, हे माहीत असू द्या. ताब्यातून सुद्धा आरोपी कायदेशीररित्या ताब्यात घेतलेला असताना तो अडथळा आणत असेल, पळून जात असेल किंवा तो प्रतिकार करत असेल, तर त्या ठिकाणी 224चा अपराध होतो आणि याला जी शिक्षा आहे ती शिक्षा 2 वर्षापर्यंतच्या कारावासाची आहे. त्यानंतर 225 कलम 224 आणि 225मध्ये काय फरक आहे तो लक्षात घ्या. रेजिस्टन्स और ऑब्स्ट्रक्शन्स टू लॉफुल ॲप्रिहेन्शन ऑफ अनदर पर्सन whoever intentionally offers any resistance or illegal obstruction to the lawful apprehension of any other person for an offense, or rescues or attempt to rescue any other person from the any custody in which that person is lawfully detained for an offense shall be punishable with imprisonment of either description for a term which may extend to 2 years. इथे 224मध्ये काय आहे, तो आरोपी ज्याला शिक्षा झाली किंवा ज्याला ताब्यात घेतलेला आहे, तो अडथळा आणतोय किंवा प्रतिकार करतोय तो आहे किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला अटक आहे. पण इथे 225मध्ये काय आहे, ज्याला अटक केली आहे त्याला इतर कोणी लोक सोडवायसाठी आलेला आहे, त्याला पळवून नेण्यासाठी आलेला आहे, त्याला तिथून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीमधून पळवून नेत आहेत, तर तो 225 प्रमाणे अपराध होतो आणि याला सुद्धा 2 वर्ष आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहेत. हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. इथे त्या आरोपीला सुटका करण्यासाठी पोलिसांच्या रखवालीमधनं किंवा ताब्यातून दुसरे लोक आलेले आहेत आणि ते तसा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर 225चा गुन्हा दाखल होईल. तुम्ही आरोपी पार्टीला चाललेला आहात आणि आरोपी पार्टीला जात असताना तुमच्या नजर चुकून एखाद्यानं गाडीमधून उडी मारली आणि तो पळायला लागला, तर तो 224चा अपराध होणार आहे. पण तुमच्या गाडीचा पाठलाग करतायत, तुमच्या गाडीला आडवी गाडी मारलेली आहे, तुमची गाडीला बंदुकीचा धाक दाखवलेला आहे एका आरोपीनं आणि त्यातल्या गाडीतल्या त्यांच्या जोडीदाराला पळवून द्यायला लागलेले आहेत, तर त्याला म्हणायचं 225. लक्षात आलं का तुमच्या? हा फरक लक्षात आला का? अरे कोणीतरी बोला ना. येस सर. ठीक आहे, जागा आहे ना. ओके. 200 पुढचं प्रकरण आहे 231 ते 233 प्रकरण 12. IPCचं प्रकरण 12, 16 आणि 17 ही फार महत्त्वाची प्रकरणं आहेत. यावरती प्रश्न निश्चित असतात. बनावट किंवा नकली नाणी तयार करणे. जो कोणतीही व्यक्ती कोणतेही नकली नाणे म्हणजे इंडियन करन्सी असेल, फॉरेन करन्सी असेल, या संबंधातील हे अपराध आहेत. हेतुपूर्वक ज्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील त्याला 7 वर्षापर्यंतची कैद होऊ शकेल. एवढ्या गंभीर शिक्षा यासाठी आहे. पूर्वी भारतामध्ये अशा प्रकारचे नकली नाणे तयार करणारे काही सोनार, लोहार किंवा काही विशिष्ट मंडळी हे साचे तयार करणारे होते आणि त्याप्रमाणे ते नाणी छापायचे. आता काय कुणी बनावट नोटा फक्त छापायचे प्रयत्न असते, पण बनावट नाणी हा सुद्धा एक अपराध आहे. 231 प्रमाणे हे माहीत असू द्या. आणि त्याला नकली नाणे तयार करण्याचे साधन बनवणे किंवा विकणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नकली नाणे तयार करण्यासाठी जे काय साचा तयार केला असतो तशा प्रकारचं एखादं मशीन, साधन तयार करेल किंवा ते विकेल किंवा त्यामध्ये कुठलाही प्रकारचा भाग तयार करून देईल किंवा त्याचं विल्हेवाट लावेल, त्याला 3 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा दिलेली आहे.
एवढी दोनच कलमं महत्त्वाची, 231 आणि 233. 231मध्ये आहे बनावट किंवा नकली नाणे तयार करणे किंवा तसा प्रयत्न करणे, आणि 33मध्ये आहे बनावट नाणी तयार करण्यासाठी कोणताही साचा, मशीन किंवा एखादं डिझाईन तयार करून देत असेल तर तो 233 प्रमाणे स्वतंत्र अपराध आहे. पुढचं प्रकरण आहे सार्वजनिक उपद्रव किंवा सार्वजनिक पीडा किंवा सार्वजनिक नीतिमत्ता, सभ्यता या संबंधातील अपराध. तर कलम 279, 293 आणि 294 आहे. वास्तविक पाहता कलम 279 काय आहे बघा. रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग, म्हणजे ड्रायव्हिंग या व्याख्येमध्ये तुम्ही प्राण्यांवरून जात असाल तरीसुद्धा तो या ठिकाणी प्रत्येक वेळेला फक्त मोटर वाहन या ठिकाणी होत नाही. तुम्ही घोड्यावरून, प्राण्यावरून जात असाल तरीसुद्धा तुम्ही जर निष्काळजीपणानं आणि हायगईनं घोडा चालवला असेल आणि प्राणी चालवला असेल तर तो त्या ठिकाणी गुन्हा होतो. आता बैलगाडा शर्यती चालू आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये परवा तर 1-2 बैलच मेले आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये, विहिरीतच गेली गाडी. त्यामुळे काय होतं आहे, ह्याला म्हणायचं रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग. आणि पुढे बैल मेल्यामुळे IPC 429चा पण गुन्हा होतो. तर 279मध्ये पोलीस आपले सगळे फिर्याद देताना भरधाव वेगाने आणि अत्यंत वेगाने वाहन चालवून अपघात केला, हे जे भाषांतर गेल्या 50 वर्षापासून पोलीस अंमलदारांनी केले ना, ते अतिशय चुकीचं आहे आणि ते आमची नवीन पिढीसुद्धा काही शिकत नाही. इथं रॅश अँड निग्लिजंटमध्ये स्पीड हा शब्द कोठेही येत नाही. तुम्ही 10 किलोमीटरच्या स्पीडने जावा, पण तुम्ही फोनवर बोलत आहे, तुम्ही निष्काळजीपणानं दोन्ही हात सोडून मोटरसायकल चालवायला लागला आहे, दॅट इज कॉल्ड रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग. पण 10नंच चालला आहे, पण तुम्ही अपघात केला, गुन्हा दाखल होईल. तुम्ही 80 100 जायला पाहिजे असं नाही. पण कुठला पूर्वीच्या ब्रिटिश कालामधल्या भाषांतर करणारे लोकांनी काय करून ठेवलं आहे ते अजून 50 वर्षानंतरसुद्धा आमची महाराष्ट्र पोलीस दलातले अंमलदार तेच वापरतात. अत्यंत भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत झाला. हे चुकीचं आहे. कायम लक्षात ठेवा, रॅश अँड निग्लिजंट या शब्दाचा अर्थ आहे हायगईने आणि निष्काळजीपणाने कोणत्याही प्रकारचं वाहन चालविणे हा अपराध आहे आणि त्याला 279 प्रमाणे 6 महिन्यापर्यंतच्या कारावासाची किंवा 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा आहे किंवा दोन्ही शिक्षा होतील. पुढचं कलम आहे 292 आणि 293-94. बिभत्स साहित्य, अश्लील साहित्य, चित्र, पुस्तक या संबंधामधील लिखाण, चित्र, फोटो तरुणांच्या लैंगिक भावना चेतवल्या जातील किंवा कामोद्दीपित होतील अशा प्रकारे नीतिभ्रष्ट दुर्वर्तन करण्याचा संभव असतो. त्याला बिभत्स किंवा अश्लील असे वाङ्मय किंवा लिखाण साहित्य असं म्हटलं जातं आणि याला मनाई करणारं या ठिकाणी हे कलम 292 आहे. अशा वस्तूंची विक्री करणे, भाड्याने देणे, वाटप करणे, उसनवार देणे, वरील साहित्य भारत देशात आयात करणं, भारतातून निर्यात करणे किंवा भारतात एखादं अश्लील छायाचित्र आणणे, त्याची फिल्म दाखवणे, फिल्म पाहण्याकरता काही लोक भाग घेतात, त्यांना बोलावणे आणि अशा प्रकारचे साहित्य खपवण्याकरता जाहिरात करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्याचा प्रयत्न करणे, एवढे 5 प्रकारचे गुन्हे या 292मध्ये सांगितलेले आहेत आणि त्याला पहिल्या गुन्ह्यासाठी 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. पुन्हा गुन्हा केल्यास त्याला 5 वर्षापर्यंत शिक्षा आहे. जनहिताकरता अगर शास्त्राचा, याला अपवाद बघा, याला अपवाद कोणकोणते? जनहित म्हणजे किंवा शास्त्रीय अभ्यास करण्याकरता असे साहित्य जवळ बाळगणे किंवा वाचणे हा गुन्हा नसतो. उदाहरणार्थ आपण पोस्टमॉर्टेममध्ये एखादं फिजिकल बॉडी काढली जाते, ह्युमन बॉडी, ती मग मानवी असते, त्यामध्ये स्त्री किंवा पुरुषाची बी असते. तर त्यामध्ये ते चित्र जे नकाशा स्वरूपात हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, बायोलॉजीमध्ये शिकवत असताना दाखवलं असेल तर ते अश्लील साहित्यामध्ये येणार नाही. धार्मिक कारणाकरता काही साहित्य वापरलं जात असेल तर समजा पुरातन काळामधले काही पौराणिक कथामधले देवदेवता हे अत्यंत कमी कपड्यामध्ये असतील किंवा
काही विशिष्ट कपड्यामध्ये असतील ते दाखवणं म्हणजे अश्लील साहित्य होणार नाही. कोणत्याही मंदिरावर किंवा रथावर अगर पालखीवर धार्मिक कारणाकरता केलेलं कोरीव काम जास्त. आता तुम्ही बघा मंदिरामध्ये गेल्यावर खजुराहो किंवा अजिंठा वेरूळ इथल्या लेणी बघून घ्या. तिथल्या लेण्यांमध्ये तुम्हाला अनेक असे नग्न अवस्थेमधले स्त्री आणि पुरुषांचे किंवा देवदेवतांचे फोटो शिल्प दिसून येईल, परंतु ते या 292 या व्याख्येत येत नाही. त्यामुळे 3 अपवाद लक्षात ठेवा, यामध्ये मी सांगितलेले. आणि केंद्र सरकारच्या पुरातन वस्तू संरक्षण कायद्याप्रमाणे संरक्षित केलेली लेणी इथली चित्र जी असतात ते सुद्धा या ठिकाणी अपवादामध्ये येतात. 293 कलम आहे, जर वरील प्रकारचा गुन्हा म्हणजे अश्लीलमधला 20 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलीने केला असेल तर त्याला त्या मुलांना 3 वर्षापर्यंतच्या कैदी शिक्षा आहे. तो गुन्हा 20 वर्षाच्या वरच्या आरोपीने केला तर पहिल्या अपराधाला त्याला 2 वर्ष शिक्षा आहे. पण हाच प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की हा अपराध 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलानं किंवा मुलीनं केला 292 कालचा, तर त्याला 293 प्रमाणे 3 वर्षापर्यंतची कैद आणि 2000 रुपयेपर्यंतचा दंड आहे. आणि नंतरच्या गुन्ह्याला येतं 5 वर्षाऐवजी 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 5000 रुपये दंड आहे. सर्व गुन्हे दखलपात्र आहेत आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे चालतील. कलम 294 आहे, सार्वजनिक जागी बिभत्सपणे वागणे. सार्वजनिक जागी याला महत्त्व अंडरलाईन करा. हे पब्लिक प्लेसमध्ये येतं. पब्लिक प्लेस पब्लिक व्ह्यूमध्ये येतं. सार्वजनिक जागेत जर कोणी एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याकरता इतरांना अपमानास्पद बोलणे वाटेल त्या दृष्टीने खालील कृत्य करतो, गाणे म्हणतो, अगर शब्द उच्चारतो, अगर विशिष्ट शब्दांचा वापर करतो, एखादी कृती करतो, असे केल्यास 3 महिने पावेतो कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. हा सुद्धा गुन्हा दखलपात्र आहे. बऱ्याच वेळेला सार्वजनिक पाण्याचं नळ किंवा काही ठिकाणी कचरा टाकण्या ठिकाणी महिलांची किंवा पुरुषांची भांडणं होतात. तिथं जर अश्लील शब्द प्रयोग झाले आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं असभ्य भाषा बोलायला लागली कोणी तर तो या ठिकाणी 294 प्रमाणे गुन्हा होतो. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण घ्या तुम्ही. TV चॅनलवाल्यांच्या पुढं बरेच काही राजकीय पुढारी काही अत्यंत असभ्य आणि अश्लील अपमानकारक शब्दांचा वापर करायला लागलेले आहेत. आई माई बहीण यांच्यावरून सुद्धा ते उल्लेख करायला लागले. ते सुद्धा या 294 खाली अपराध करतात, परंतु कोणतेही पोलीस अधिकारी अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचं धाडस करत नाहीत. ओके, इथं 294 पर्यंत तुम्हाला कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा, कारण आता एक पुढचा या ठिकाणी मी टॉपिक महत्त्वाचा आहे तो घेणार आहे. आपल्या अभ्यासाला 295, 295 आणि 298 हे अपराध आहेत. येस, 294 पर्यंत काय शंका आहे का? सर नमस्कार सर. 294 मध्ये जसं म्हटलं आहे अश्लील कृती आणि गाणी. हो, काही गाणी अशी आहेत सर ती डबल मिनिंगची गाणी आहेत. हां, म्हणजे 2 अर्थ येतात. येस, द्विअर्थी गाणी असतात. त्यांना सेन्सॉर, आपल्याकडे एक सेन्सॉर बोर्ड असते. कोणतंही गाणं किंवा कोणत्याही प्रकारच्या नाटकामधले संवाद, डायलॉग किंवा सिनेमामधले डायलॉग यांचं परीक्षण करणारं एक बोर्ड असतं. त्यांनी परीक्षण करून त्यांना सर्टिफिकेट दिलेलं असतं या गाण्याला, म्हणून ते अश्लील या व्याख्येमध्ये येणार नाही, 294च्या व्याख्येत येत नाही. समजलं? त्यासाठी IPC 293 मधले तुम्हाला 4 अपवाद लक्षात ठेवावं लागणार आहेत आणि हे परीक्षेला येऊ शकतं. सेन्सॉर बोर्डनं जे काय चित्र, जे काय गाणं, जे काय डायलॉग, जे काही शब्द हे मान्य केलेले आहेत, सर्टिफाय केलेले आहेत. काही वेळेस ते केवळ ॲडल्टसाठी सर्टिफाय करतात, तर ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे तो अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच तुम्ही आता फौजदार परीक्षेला हे अभ्यासक्रम ठेवलेला आहे. ओके, अजून कोणाला काय प्रश्न आहे का? नसेल तर पुढचा एक महत्त्वाचा कलम आहे धर्मासंबंधातील अपराध.
परीक्षेसाठी आपल्याला असलेली कलम आहेत 295, 295 आणि 298. धर्मासंबंधीतील म्हणजे कोणताही धर्म असो, मग तो हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, त्यानंतर ख्रिश्चन असेल किंवा अन्य कोणतेही धर्म असतील, ते धर्मच्या संबंधातील गुन्हे थोडक्यात सांगा, या विधानावर चर्चा करा. भारत देशात प्रत्येक धर्माला धार्मिक स्वातंत्र्य आहे, परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र याला मर्यादा आहेत. याकरता कलम 15मध्ये प्रकरण या ठिकाणी 295 ते 298 IPC प्रकरण 15 यामध्ये तरतुदी केल्या आहेत. 298 कलम वगळता सर्व गुन्हे दखलपात्र आहेत. 298 हे NC स्वरूपाची कलम आहे. आपण 295 काय आहे बघूया. कोणत्याही वर्गाच्या, कोणताही क्लास किंवा कोणताही रिलिजन धर्माचा अपमान करण्याच्या प्रार्थना मंदिर ऑब्लिग किंवा पवित्र वस्तू नष्ट करणे, म्हणजे एखाद्या धर्माच्या ठिकाणी त्यांचं जे काही पवित्र स्थान असेल, पूज्यास्थ स्थान असेल, प्रार्थना करण्याचं स्थान असेल, मग ते मंदिर असेल, मशीद असेल, दर्गा असेल, चर्च असेल, स्तूप असेल, बौद्ध समाजातल्या लोकांसाठी ते पवित्र वस्तू किंवा बुद्ध विहार असेल किंवा पवित्र वस्तू जी निर्जीव असते, उदाहरणार्थ पुतळा, मूर्ती, धार्मिक या ठिकाणी देवतांची मूर्ती असेल, ते चित्र किंवा धार्मिक ग्रंथ जे आहेत ज्या ज्या धर्माचे, ते सर्व म्हणजे शीख धर्म एक तुम्हाला सांगायचं राहिला तो एक आहे, यांचे ग्रंथ यावरील गोष्टीबाबत 3 पद्धतीने गुन्हा होतो. एक, ते धार्मिक वस्तू किंवा चित्र संपूर्ण नाश करणे किंवा अंशतः नाश करणे किंवा ते अपवित्र करणे. म्हणजे तुम्ही अपवित्र करणे म्हणजे काय, विष्ठा टाकणे, त्याच्यावरती मूत्र टाकणे किंवा अन्य घाणेरडं पाणी टाकणे, हे सर्व या प्रकार म्हणजे 3 प्रकारे संपूर्ण नाश करणे किंवा अंशतः नाश करणे किंवा अपवित्र करणे. अगदी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जर चष्मा घातलेला असेल आणि तो चष्मा काढून घेतलेला असेल कुणीतरी खोडसाळपणे, तरीसुद्धा तो 295 खाली अपराध होतो. त्यांच्या हातामध्ये असलेलं पुस्तक जे आहे राज्यघटनेचं, ते पुस्तक एकदा मिरजमध्ये कुणीतरी काढून घेऊन गेलं. मग तो कोण शोधायला लागले आजूबाजूला, तर एका बागेमध्ये एक वेडसर दाढीवाला माणूस बसलेला होता आणि त्यानं ते पुस्तक काढून दिलेलं दिसून आलं. तर अशा या ठिकाणी काही गोष्टी आहेत किंवा चपला किंवा आणि अन्य काही हार घालतात तसले ते, त्यामुळं 295 प्रमाणे कोणाच्या धार्मिक भावना, धार्मिक श्रद्धा जर दुखावल्या असतील तर हा दखलपात्र गुन्हा आहे. याला 2 वर्षापर्यंतचा कारावास आहे किंवा दंड आहे किंवा दोन्ही शिक्षा होतील. हा JMFC पुढे चालणारा खटला आहे. आता 295 हा महत्त्वाचा फरक बघा. कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणारा, धार्मिक भावना बिघडवण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर हेतुपूर्वक दुष्ट हेतूने कृती करणे. जे अपराध 295 पडत नाही ते सोडून कोणी शब्दाने भाषण करून, कोणी लिखाण करून, कोणी काही चित्र काढून, कोणी काही देखावा तयार करून काही सदरच्या गुन्ह्याकरता यासाठी अपराध केला असेल धार्मिक भावना दुखावणारा, तर 3 वर्षापर्यंतचा कारावास हा अपराध दखलपात्र आहे. पुढे तपास झाल्यावर मात्र चार्जशीट पाठवण्यापूर्वी याला राज्य सरकारची किंवा कलेक्टर साहेबांची मंजुरी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी CRPCचं कलम 196(2) हे वाचायला पाहिजे. मी दिलेलं जे पुस्तक आहे त्यामध्ये हे भाग दिलेले आहेत CRPCचं. त्यानंतर कलम 200 थेट आपण जाऊया 98ला. 296, 97 तुम्हाला फक्त माहितीसाठी असू द्या. धार्मिक समारंभात अडथळा कोणी केला तर 296 होतो. म्हणजे उदाहरणार्थ हिंदूंचा काय मेळावा चालू आहे, ख्रिश्चन लोकांचं काय चर्चमध्ये कार्यक्रम चालू आहे, मुस्लिम लोकांचा काय 40 दिवसाचा तो काय कार्यक्रम एक असतो कुठला तरी, त्या ठिकाणी काय अडथळा आणला. स्मशानभूमीमध्ये कलम 257 स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करणे किंवा प्रेताचा अवमान करणे, प्रेताची विटंबना करणे. बऱ्याच वेळेला एखाद्या डेथ इन कस्टडीमधले प्रेत हे पोलीस स्टेशनला 4-4 तास आणून ठेवलं जातं
तर त्यासाठी IPC कलम 297 प्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. किंवा काही अलीकडच्या काळामध्ये ट्रेंड बघितला मी, ते सासरच्या दारामध्ये त्या म्हणजे मुलीचा, विवाहित मुलीचा मृतदेह दफन केला जातो किंवा त्याचं विधी करून तिथंच जाळला जातो, तरीसुद्धा 297 प्रमाणे अपराध आहे, हे लक्षात असू द्या. 298 आपल्या अभ्यासाला आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धिपुरस्पर किंवा हेतुपूर्वक उद्देशाने काही शब्द उच्चारलेले असतील. एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक भावना दुखावण्याकरता काही शब्द वापरणे, अपशब्द वापरणे किंवा काही वस्तू दाखविणे हा व्यक्तिगत गुन्हा आहे आणि तो NC स्वरूपाचा आहे आणि त्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, हे माहीत असू द्या. आपल्याला NC ऑफेन्स आहे. फक्त वस्तू दाखवली किंवा एखादा कागद दाखवला किंवा एखादा शब्द उच्चारला तर त्या ठिकाणी जर धार्मिक भावना दुखावल्या असतील तर या ठिकाणी हा अपराध होऊ शकतो. येस, तर आज आपल्याला या ठिकाणी आपण थांबणारे मुद्दामच, कारण पुढचं जे प्रकरण आहे, प्रकरण 16 शरीराविरुद्धचे अपराध, हे प्रकरण मोठं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला या अनुषंगानं उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये ते बहुतेक प्रकरण संपेल किंवा उद्याच संपू आपण. ओके, काय प्रश्न असेल तर विचारा पटकन. सर 295 आणि 298 मध्ये सर नेमका फरक आहे? दोन्ही पण सर सेम कलम वाटतात. हां, इथे कसं आहे बघा, धार्मिक भावना 295 मध्ये काय आहे की या ठिकाणी धार्मिक भावना ह्या अनेक लोकांच्या दुखावल्या जातात, म्हणजे त्या ठिकाणी चित्र काढून वगैरे वगैरे. आणि 298 मध्ये काय, एखाद्या व्यक्तीला तोच बोलला जातो, एखाद्याच व्यक्तीला. समजा विशिष्ट एक व्यक्ती चाललेला आहे रस्त्यानं आणि त्याला तो म्हणाला, अपशब्द बोलला, एक अगदी कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही धार्मिक अपशब्द बोलून त्याचा अपमान केला तर तो 298 होणार, NC होणार. पण जेव्हा एखादा पुतळा आहे, एखादं मंदिर आहे, एखादं त्या ठिकाणी चित्र काढून त्या ठिकाणी पैगंबरांचं किंवा शंकराचं चित्र काढलं आहे आणि त्याला काय ते विचित्र असं रंग दिला आहे पुन्हा, तर ते 295 मध्ये जातं. 298 मध्ये एकट्यासाठीचा अपराध आहे आणि 295 मध्ये समूहासाठीचा तो अपराध आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे एका व्यक्तीला जरी धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं तरी सुद्धा त्याला फक्त 504 लागणार नाही, तर 298 सुद्धा लागणार आहे, हे लक्षात असू द्या. 295 मध्ये सर्व समाजाच्या किंवा त्या धर्माच्या श्रद्धांचा अपमान होतो आणि इथं 298 मध्ये एकट्या वैयक्तिक स्वरूपाचा हा गुन्हा आहे, एकट्यासाठी बोललेला असेल तर. येस, अजून काय? अजून कोणाला काय प्रश्न आहे का? ठीक आहे, मग आता आपण आजच्यासाठी थांबूया. उद्या आपण वेळेत चालू करूया लेक्चर. ओके.